परीक्षा देण्यासाठी आलेली भैरवी मंडल आपल्या अवघ्या 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन केंद्रावर पोहोचली होती. बाळाला तिनं बाहेर पतीकडे सोपवलं, पण काही वेळातच बाळ जोरजोरात रडू लागलं. त्या रडण्याचा आवाज भैरवीच्या काळजाला चिरत होता. एकीकडे आयुष्य घडवणारी परीक्षा आणि दुसरीकडे आपल्या लेकराचं दुःख. ती पूर्णपणे गोंधळून गेली आणि परीक्षा सोडायचा विचार करू लागली. त्या क्षणी ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल राजनी मझी यांनी परिस्थिती ओळखली. त्यांनी भैरवीला धीर दिला आणि तो निश्चिंतपणे पेपरली. मी बाळाची पूर्ण काळजी घेईन असं आश्वासन दिलं. राजनी यांनी त्या नवजात बाळाला आपल्या कुशीत घेतलं, प्रेमानं थोपटलं, झुलवलं आणि 2 तास त्या सांभाळत बाळाला राहिल्या. तरी बाळ शांत होत नव्हतं. अखेर एका आईचं हृदय जागं झालं आणि राजनी यांनी मायेनं त्या बाळाला आपलं दूध पाजलं, जेणेकरून बाळ शांत होईल. या दरम्यान भैरवी निर्धास्तपणे परीक्षा देऊ शकली. विशेष म्हणजे राजनी मझी स्वतःही 9 महिन्याच्या बाळाची आई आहेत. त्यामुळे एका आईची वेदना आणि घालमेल त्यांना पूर्णपणे समजली. परीक्षा संपल्यावर भैरवी बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तिनं राजनी यांच्या या माणुसकीच्या आणि मातृत्वानं भरलेल्या कृतीबद्दल मनापासून आभार मानले. ही घटना दाखवते की वर्दीत असलेली व्यक्ती फक्त कर्तव्य बजावत नाही, गरज पडल्यास आईसारखी माया देखील देऊ शकते. अशा प्रसंगामुळे समाजावरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती येते.